हेलो। पहले दूसरे तीसरे दिन का पहला मैच चलता हुआ गोरेगांव वर्सेस टेम्पाले। गोरेगांव ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है और टेम्पाला को बैटिंग की दावत दी है। सलामी के बल्लेबाज क्रीज की तरफ जाते हुए जुएब और मसूद। गोरेगांव अपनी फील्डिंग सजा ले। गोरेगांव 5-5 ओवर का मैच खेला जाएगा। 2 ओवर पावर प्ले रहेगा। एक नंबर को कॉमेंट्री करतो. हा आमच्या इथे हाय मुलगा तो चांगली करत होतो. त्याला बोलायला बोललो ते पाहिजे होतं. बोलले होते. हॅलो. क्रिकेटचे भगवे वादळ न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट तळेगाव युवा सेना चषक 2021 मधला हा तिसरा दिवस. सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचे सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी पहिला सामना आयोजित केला आहे. ते मध्ये टेम्पाळे आणि गोरेगाव. गोरेगाव संघाने टॉस विन करून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी टेम्पाळे संघाचे फलंदाज मसूद आणि जुहेब हे फलंदाजीसाठी असणार आहेत. गोलंदाज नाव आतिफ. आतिफ आणि त्याला गोलंदाजी करणार आहे आतिफ. बघूया आतिफ आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरतोय. आणि आज अंपायरची भूमिका यशस्वीरित्या निभावणार आहेत ते म्हणजे वैभव मोरे, न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट क्लबचे कॅप्टन, तसेच मोहिते सर. यहाँ पे मैच चलता हुआ महर 11 वर्सेस गोरेगांव. एक बड़ा मुकाबला. तीसरे दिन का पहला ही मैच चलता हुआ. स्ट्राइक पे है जुएब. नॉन स्ट्राइक पे मसूद. आतिफ गेंदबाजी के तैयार. राइट आर्म और दगर से गेंद करेंगे जुएब के लिए. शॉर्ट पिच लाइन की गेंद 4 रन जाती हुई. 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 4 रन. खराब गेंद थी. उसे सही पनिश किया है जुएब ने. बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद 4 रन. डीजे प्रिंस. इस बार फिर से आतिफ गेंदबाजी करेंगे राइट आर्म और दगर से जुएब के लिए. जुएब खेलने के लिए तैयार. फिर से एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद. खराब गेंदबाजी. अच्छी बल्लेबाजी जुएब द्वारा. 2 गेंदें 2 चौके. शॉर्ट पिच लाइन की गेंदें करार है. खराब गेंदे है. उसको सीमा रेखा पार के बाहर मार दिया है जुएब ने 4 रनों के लिए. 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 8. तीसरे दिन का पहला मैच चलता हुआ महर 11 वर्सेस गोरेगांव. दोनों ही अच्छी टीमें मानी जाती है. इस बार फिर से आतिफ. जुएब राइट आर्म और द विकेट से. जुएब खेलने के लिए तैयार. राइट आर्म और द विकेट से. अच्छी गेंद. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर वही थमा हुआ 8 रन. अच्छा ग्राउंड है यहाँ पे. पूरा गोल ग्राउंड बनाया गया है. 2 ओवर पावर प्ले रहेगा.
फिर से एक बार और सीधे बल्ले से खेला है, बॉलर के सर के ऊपर से। एक रन हो सकता है, दूसरे रन की कोशिश, दूसरा रन भी मुकम्मल। अच्छी रनिंग मसूद द्वारा, काफी फुर्तीले है मसूद। स्कोर हो चुका है 10 रन। इस ओवर के अंतिम 2 गेंदें आना बाकी। राइट आर्म और द गेट से जुएब फिर से एक बार खेलने के लिए तैयार। खराब गेंद, सही पनिश। इस बार भी 4 रन। 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 14 रन। अच्छे लय में लग रहे हैं जुएब। अच्छी टीम है, एक बड़ी टीम मानी जाती है महिर 11 टेम्पल है। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्कोर हो चुका है 14 रन। राइट आर्म और द गेट से जुएब इस बार उठा के खेला है, शायद छक्का हो सकता है। अंपायर का डिसीजन 6 रन। क्या बल्लेबाजी देखने मिल रही है जुएब की तरफ से। अच्छी लय में लग रहे हैं आज जुएब, मन बना के आए हैं जुएब। सीमा रेखा पार षटकार। स्कोर हो चुका है 20 रन, एक ओवर की समाप्ति पे। उबेद एक अच्छे गेंदबाज है, उबेद महिर 11 टेम्पाला के। 6 गेंदों में 5 रन चाहिए थे वहूर को। 2 दिन पहले की बात मैं कह रहा हूँ आपको, सेमीफाइनल का मैच था जहां महिर 11 टेम्पाला में 18 गेंदों में 24 रन बनाए थे। वो मैच आई थी लास्ट में, उबेद थे गेंदबाज। 6 गेंद और 5 रन। फिर आई एक बॉल 3 रन और वो महिर 11 टेम्पाला मैच जीत चुकी है। बॉलर नेम, सेमीफाइनल था भाई बोला। बॉलर नेम भारत। इस बार है मसूद, एक अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं अपने एरिया के। अच्छे गेंदबाज, अच्छे बल्लेबाज मसूद। दूसरा और भी पावर प्ले है क्या? कंटिन्यू, दूसरा और भी पावर प्ले लिया है मसूद ने। है कंपलसरी, ओके कंपलसरी है। प्रणय, भारत, सॉरी भारत। राइट आर्म और द से गेंद करेंगे मसूद के लिए। फिर से रिवा शॉट खेलने का प्रयास, शॉट गेंद थी, समझ नहीं सके उसे। स्कोर वही थमा हुआ 20 रन। फिर से एक बार भारत अपने बॉलिंग मार्क पे, राइट आर्म और द विकेट से। फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास। फील्डर सर्कल में ही गेंद रुकी है, फील्डर ने रुकाई है। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन। इस बार है जुएब स्ट्राइक पे। एक अच्छे बल्लेबाज है जुएब, पहली ओवर में अच्छा प्रयास किया था, 20 रन बनाए थे पहली ओवर में जुएब ने। थ्रो बॉलिंग अलाउड नहीं है इस टूर्नामेंट में, बॉलर बैंड है। फिर से एक बार भारत अपने बॉलिंग पर एकदम और देर से और पिछला की गेंद उठा के खेला है। शायद फील्डर आतिफ रहेंगे उस कैच के नीचे, कैच ड्रॉप। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 23 रन। अच्छी रनिंग दोनों के बीच में। इस ओवर के अंतिम 3 गेंदें आना बाकी। जुहेब काफी हार्ड हिटर बल्लेबाज है, भारत अनुभव है उनके पास, काफी सालों से खेल रहे हैं भारत। फिर से एक बार राइट आर्म और विकेट से गेंद करेंगे जुहेब के लिए। और पिछला की गेंद ब्लॉक हॉल में डाली थी, सॉरी ब्लॉक हॉल में डाली थी गेंद। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर हो चुका है 23 रन।
फिर से एक बार भारत अपने बॉलिंग मार पर राइट आर्म और द विकेट से गेंद करेंगे स्वेप के लिए। इस बार फाइन लेग की दिशा में खेला है, शायद ये 4 रन हो सकते हैं और 4 रन। खनखनी चौका डीजे इस ओवर के अंतिम एक गेंद आना बाकी। स्कोर हो चुका है 27 रन। ज़ुएब ने अब तक अपने बल्लेबाजी में 26 रन बनाए हैं। फिर से एक बार इस ओवर के अंतिम एक गेंद आना बाकी। भारत राइट आर्म और द विकेट से ज़ुएब के लिए इस बार कवर की दिशा में खेला है, फील्डर है उसके नीचे और एक बड़ा झटका लगता हुआ ज़ुएब के रूप में। अच्छी बल्लेबाजी की ज़ुएब ने। बहुत अच्छी बल्लेबाजी। मुशर्रफ अगले बैट्समैन है मुशर्रफ। अच्छी गेंदबाजी की भारत ने, 7 रन खर्च के एक बड़ा झटका भी लगाया है महर 11 को ज़ुएब के रूप में, जिसने कुछ 10 गेंदों में 26 रन बनाए थे ज़ुएब ने। शुभम शुभम इस बार एक दोनों ही भाई है सगे, मुशर्रफ और मसूद। नए बल्लेबाज के हैं मुशर्रफ। अच्छी गेंदबाजी की थी भारत ने, 7 रन खर्च किए और एक बड़ा झटका भी लगाया महर 11 को ज़ुएब के रूप में। अच्छी कैच पकड़ी थी आतिफ ने। इस बार है शुभम, लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करते हैं ये। काफी निराश है ज़ुएब। इस बार राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट से, सॉरी और विकेट से इस बार फ्लिक किया है लेग की तरफ, फील्डर है उसके नीचे, एक रन भागा है। दूसरे रन की कोशिश, दूसरा रन भी मुकम्मल। अच्छी रनिंग कर रहे दोनों भाई। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 रन। लेफ्ट आर्म और द विकेट से गेंद करेंगे शुभम। भागना शुरू किया, हाँ तो से पार गया, शॉट ऑफ लाइन की गेंद और इस बार भी मारेगा बाहर, षटकार डीजे। कालवे में गिरी गेंद ये। स्कोर हो चुका है 35 रन। अपने 2 गेंदों पे 8 रन खर्च किए हैं शुभम ने। क्या छक्का लगाया था मसूद ने, सीधा कालवे में गिरी गेंद, बहुत लंबा छक्का, सीमा रेखा पार लगाया था, षटकार।
फिर से एक बार लेफ्ट अप और देकर गेंद करेंगे शुभम मसूद के लिए, मसूद खेलने के लिए तैयार, खराब गेंद, सही पनिश, सीधा सी मारेगा पार, षटकार डीजे। स्कोर हो चुका है 41 रन। मसूद कह रहे जुएब ने इतने छक्के लगाए, चौके लगाए, तो मैं भी लगा सकता हूँ, ने दिखा दिया है। तुमने क्रीज में बोले रहेगी ना, इसके लिए बोलता हूँ। फिर से एक बार अपने ओर की चौथी गेंद, लेफ्ट आर्म ऑर्डर शुभम, इस बार भी उसी तरफ खेलने का प्रयास था मसूद का, बैट से कोई संपर्क नहीं हुआ, कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई। फिर से एक बार शुभम लेफ्ट आर्म और देखते मसूद के लिए, इस बार भी शायद बैट से है या वाइड है, अंपायर अपना इशारा दे दे, वाइड गेंद। बैट है बैट। 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 45 रन। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो चुका है 45 रन। एक बॉल बाकी, एक बॉल। फिर से एक बार इस ओवर की अंतिम गेंद लेके शुभम लेफ्ट आर्म ऑर्डर करते, इस बार भी शायद ये चौका हो सकता है, फील्डर है उसके नीचे, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, उसी दिशा में खेला था, फाइन लेग की दिशा में खेला था शॉट। स्कोर हो चुका है 46 3 ओवर की समाप्ति पर। दूसरी ओर अच्छी गेंद की थी भारत ने, 7 रन दिए थे, एक बड़ा विकेट भी मिला था उनको। गोरेगांव एक अच्छी टीम है, अच्छे बल्लेबाज है, उसमें भी अच्छे गेंदबाज है। फिर से एक बार भारत, गेंदबाज है भारत, बल्लेबाज है मसूद। इनिंग की चौथी ओवर अपने कोटे की दूसरी ओवर लेके आएंगे भारत। बल्लेबाज है सामने मसूद, एक हार्ड हिटर बल्लेबाज है, दोनों भी क्रीज पे। और ब्लॉक हॉल लाइन की गेंद, अच्छी गेंदबाजी, ब्रह्मास्त्र का उपयोग किया था वहां पर भारत ने, पहली गेंद ब्रह्मास्त्र थी। ब्रह्मास्त्र इस बार है इस पे मुशर्रफ, एक हार्ड हिटर बल्लेबाज माने जाते हैं मुशर्रफ। काफी टाइम हुआ है उनको देखा नहीं हो बल्लेबाजी करते हुए अच्छी, जितना नाम है। और इनसाइड एज लक के स्टाम्प पे बोल्ट।
मुशर्रफ अपना कीमती विकेट के उबैद उबैद कीमती विकेट, एक बड़ा विकेट मिला है गोड़ेगांव को, एक बड़ा झटका लगा है टेम्पाला को मुशर्रफ की ओर से। अब गए हैं उबैद, एक हार्ड हिटर बल्लेबाज, अच्छे ऑलराउंडर है ये भी, बहुत अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं उबैद भी। फिर से एक बार बारह अपने वाली मार पर राइट और विकेट से, इस बार नीचे रहती हुई गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पे रुका हुआ। 46 46 रन, 47 सॉरी 47। फिर से एक बार भारत राइट आर्म और द विकेट से, उबैद खेलने के लिए तैयार, राइट आर्म और द विकेट से भारत, कमाल के विकेट कर, बाहर का हिट क्या है, लेग की दिशा में, एक रन ही हो सकता है इस, एक एक रन से बढ़ता हुआ स्कोर 48। चार बॉल सॉरी 4 बॉल। फिर से एक बार भारत अपने बॉलिंग मार पर राइट आर्म और विकेट से, विकेट का बढ़िया बार उठा के खेलने का प्रयास था, एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 49 रन, 49 49। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी, अच्छी गेंदबाजी हो रही है गोरेगांव द्वारा, भारत एक अनुभवी गेंदबाज, फिर से एक बार भारत अपने बॉलिंग पर राइट आर्म और विकेट से, ब्रह्मास्त्र का उपयोग किया था इस बार भी, आतिफ है फील्डर, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी, काफी बेहतरीन गेंदबाजी की है भारत ने, और टीम के 50 रन पूरे होते हुए यहाँ पर इस ओवर में सिर्फ भारत ने 4 रन खर्च किए हैं, इसके पहले गेंदबाजी की थी दूसरी ओवर, उसमें 7 रन खर्च किए थे, 4 रन देके एक विकेट लिया है अभी, इसके पहले 7 रन देके एक बड़ा विकेट लिया था। अच्छी गेंदबाजी भारत की तरफ से दिखती हुई यहाँ पर, अनुभवी गेंदबाज भारत, मैंने आपको पहले ही कहा था एक अच्छे गेंदबाज है भारत। दो बड़े झटके लगते हुए महर 11 को, एक जुहेब के रूप में, दूसरा मुशर्रफ के रूप में। अब आएंगे अरशद, अरशद अरशद टीम का स्कोर हो चुका है 4 ओवर में 50 रन, भारत ने अपने 2 ओवर में सिर्फ कुछ 11 रन खर्च किए हैं, अच्छी गेंदबाजी की है भारत ने। इस बार है राइट आर्म राउंड विकेट से, अरशद गेंदबाजी के लिए तैयार, उबैद खेलने के लिए तैयार, पहली दिशा से भटके वाइट के रूप में मिलता बढ़ता हुआ स्कोर 51 रन। पहली गेंद खराब की थी अरशद ने, स्टंप के बाहर की थी गेंद वाइट के रूप में। गुड़गांव में भी अच्छे अच्छे बल्लेबाज है, प्रशांत है, निहाल है,
खराब गेंद, अच्छा पनिश किया है उबैद ने। फुल टॉस लाइन की गेंद थी, उसको सीमा रेखा पार लगाया। 6 रन के लिए षटकार। स्कोर बढ़ता हुआ है टीम का 57 रन। इस बार भी व्हाइट के रूप में बढ़ता हुआ स्कोर 58 रन। खराब गेंदबाजी हो रही है अरशद की तरफ से। इस बार बॉलिंग मार्क चेंज किया है, राइट हैंड और द गेट से गेंद करने उबैद के लिए। ब्रह्मास्त्र का उपयोग था इस बार शायद। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 59। इस बार अच्छी गेंद थी अरशद की तरफ से। इस बार है स्ट्राइक पे मसूद। एक अच्छे ऑलराउंडर है, दोनों भी क्रीज पे खड़े हुए। फिर से एक बार राइट हैंड और द विकेट से। ओ, कैच होने का संभावना था। गेंद नो गेंद, अंपायर का इशारा नो गेंद। नहीं, अंपायर का इशारा नो और फ्री हिट है शायद। क्या बिल्लिया पाला है क्या? त्या ठिकाणी सगळ्या गाड्या इकडे पुढे जे ग्राउंड वरती गाड्या लागल्यात त्या पार्किंग मध्ये लावायच्या आहेत. सगळ्यांना विनंती आहे क्रिकेट प्रेमींना, स्टेजच्या पाठी सगळ्यांनी गाड्या लावायच्या आहेत. स्टेज समोर ज्यांनी बाईक लावलेल्या आहेत सगळ्यांनी स्टेजच्या पाठी गाड्या लावायच्या आहेत. सगळ्यांना विनंती आहे. समोर पण पार्किंग आहे, पण स्टेजच्या बाजूला तिकडे समोर जो ज्यांनी बाईक लावलेल्या आहेत त्यांनी बाजूला लावायचे आहेत. सगळ्यांना विनंती आहे. मसूदचा दुसरा बॉल, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावेल, धावसंख्या आहे 4. मसूदचा तिसरा बॉल आतिफला. आतिफ बघूया तिसरा बॉलात काय चमत्कार करून दाखवते आपल्या संघासाठी. आणि लेग साईडला कटवलेला चेंडू, उत्कृष्ट बॅट्समन म्हणता येईल आणि बाउंड्री. वेल, इथे छानपैकी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न टेम्पल संघाचा हा खेळाडू. आणि अगदी वाढती संघ झालेले 8. 3 बॉल 8 रन. आतिफ कडून उत्कृष्ट या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतोय. 69 धावाचं आव्हान आहे. अशाच प्रकारे बॅटिंग करावं लागणार आहे गोरेगाव संघाला. आणि मसूदचा चौथा बॉल आतिफसाठी. 2-3 पावलांचा रनअप आणि उत्कृष्ट लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या पटावर स्थिरावेल. धावसंख्या झालेली 8. 4 बॉल 8. टेम्पाल आणि गोरेगाव संघ असे नावाजलेले संघ या भगवे वादळ क्रिकेटचे 2021 मध्ये हे तिसरा दिवस. आणि निर्धाव चेंडू, धावसंख्या पटावर स्थिरावेल. धावसंख्या आहे 8. 5 बॉल 8. आणि मसूदचा शेवटचा बॉल आतिफसाठी. बघूयात आतिफ या शेवटच्या बॉलमध्ये काय चमत्कार करून दाखवते आपल्या संघासाठी. 5 बॉल 8. मसूदचा शेवटचा बॉल आतिफसाठी. बघूयात आतिफ या शेवटच्या बॉलमध्ये काय करतो आपल्या संघासाठी. आणि ऑफ साईडला कटवलेला चेंडू, निर्धाव धाव. धावसंख्या पटावर स्थिरावेल. धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 8. आतिफची या ठिकाणी अजून
गोरेगाव संघाला बॅटिंगचं प्रदर्शन करावं लागेल. 69 धावाचं आव्हान गोरेगाव संघाला टेंपाले संघाने दिलेलं आहे. तरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी गोरेगाव संघाला करावी लागेल, तरच एवढं मोठं आव्हान त्यांना पेलवलं जाईल. पुढील गोलंदाजीसाठी गोरेगाव संघाचा गोलंदाज येत आहे. इंदापूर संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी स्टेज पाशी त्वरित संपर्क साधावा, नाहीतर पॅनल्टी लावण्यात येईल. इंदापूर संघाचे कर्णधार कोण असतील त्यांनी स्टेज पाशी संपर्क साधावा टॉस साठी. बॉलर्स नेम तौफिक. बघूया टीम गोरेगाव संघाचा हा गोलंदाज तौफिक किती धावांवर अडून ठेवतोय हा टेंपाले संघाच्या बॅट्समॅनला. आणि बॅट्समॅन मारा करणार याला निहार. बघूयात निहार उत्कृष्ट असा बॅट्समॅन आणि बोल्ट. उत्कृष्ट हा गोलंदाज तौफिक पहिल्या बॉलामध्ये त्रिफलला चिट केलेला आहे या निहारला. आणि निहार 0 रनावर आउट होऊन पुन्हा तंबूत माघार येत आहे. सुमधुर संगीत डीजे. डीजे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टेंपाले संघाचा गोरेगाव संघाचे रन झालेले आहेत 8. आणि तौफिकने पहिल्याच बॉल मध्ये विकेट घेतलेला आहे तो निहारचा. आणि त्याची जागा घेऊन येत आहे प्रशांत. बघूयात आपल्या संघासाठी किती धावांचं आव्हान घेतोय. बघूयात तौफिकचा दुसरा बॉल प्रशांतला. आणि अंपायर डिसिजन आउट दिले. अंपायर डिसिजन आउट. आणि गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते तौफिक कडून. आणि प्रशांत सुद्धा तंबूत माघारी परतताना प्रशांतची जागा घेण्यासाठी येत आहे. बॅट्समॅन नेम भारत. प्रशांतची जागा घेण्यासाठी येत आहे भारत. बघूयात भारत आपल्या संघासाठी किती धावा घेऊन येत आहे भारत. आणि तौफिकला हॅट्रिकचा चान्स आहे. 2 बॉल 2 विकेट घेतले त्यांनी. हॅट्रिकचा चान्स आहे तौफिकला. धावसंख्या स्थिरावले धावपटावर. धावसंख्या आहे 8. 2 बॉल 8. तौफिकचा तिसरा बॉल भारत याच्यासाठी. बघूयात भारत हा उत्कृष्ट गोलंदाज आहेच, तसेच उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा करतो भारत. बघूयात भारत आपल्या संघासाठी किती धावांचं आव्हान घेऊन येत आहे. आणि तौफिक याला हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी आहे. 2 बॉल 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. तिसरा बॉल काय करतोय बघूया भारतसाठी. आणि लेग साइडला कटवलेला चेंडू 1 धावच्या प्रयत्नात. आणि 1 धाव पूर्ण. धावपटावर वाढती धावसंख्या झालेली आहे 9. 3 बॉल 9. तौफिक आपल्या संघासाठी मस्त छान अशी गोलंदाजी करताना 3 बॉल 2 विकेट घेऊन 1च रन या संघासाठी दिलेला आहे. बघूयात हा आतिफ ऑफसाइडला कटवलेला चेंडू. बघूयात किती रन. अंपायर डिसिजन बाउंड्री. झालेले 13. उत्कृष्ट बल्लेबाजी करताना इथे आतिफ. बघूयात
चौथा बॉल तौफिकचा, 5वा बॉल आणि छान कटवलेला चेंडू. एक धावेच्या प्रयत्नात बघूयात किती राहावा. 1 रन आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 14. आणि तौफिकचा शेवटचा चेंडू भारतासाठी. बघूयात भारत आपल्या संघासाठी किती धावा घेऊन येत आहे. भारत, तौफिकचा शेवटचा बॉल भारत यासाठी आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावेल. धावसंख्या झालेली आहे 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. सुमधुर संगीत डीजे. DJ Manoj. DJ Maddie. I'm the kid I get it. No, the devil. Let it be the power I get it. Don't be the one. Just a little, just a little. Don't be the one. We do this, we do this, don't be the one. आई जोका खिलाने जोका खिलाने नाही म्हणलं ना. धन्यवाद डीजे. बॉलर्स नेम साद. आपल्या संघासाठी तिसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येत आहे साद. इंदापूरचा कॅप्टन आणि कोण पवारवाडी यांनी नाणेफेकसाठी इथे यायचं आहे स्टेज पाशी. बघूया साद आपल्या संघासाठी काय करतोय. दोन्ही संघ असे नावाजलेले आहेत. तौफिक आपल्या संघासाठी काय करतोय. अरे मिस झालेला आहे. हा चेंडू समजलेला नाही तौफिकला. पवारवाडी टॉच विन. खूप छान पद्धतीने टाकलेला हा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तौफिक. 7 बॉलर आहे. 7चा पुढील चेंडू. उत्कृष्ट फटका मारलेला आहे. बघूया चेंडू सीमारेषेच्या पार जातो का नाही. खूप छान फिल्डिंग. अशा पद्धतीने ह्या 2 धावा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर धाव संख्या झालेली ती 16. पुढील चेंडू. अरे बॉन्ड आउट आणि हा 7 आउट झालेला आहे. धन्यवाद. सॉरी 7 आहे. बॉलर आहे 7. सॉरी. धन्यवाद विजय. न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट क्लब तळेगाव आयोजित क्रिकेटचे भगवे वादळ युवा सेना चषक 2021 आजचा 3रा दिवस. बॉलर 7 आहे. बॅट्समन नेम शुभम. पुढचा खेळाडू आलेला आहे शुभम. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धाव संख्या स्थिरावलेली आहे 16. मिस झालेला आहे. अशा पद्धतीने हा छान चेंडू टाकलेला आहे तो 6 याने. पंचांचा निर्णय अंतिम. पंच नावाजलेले आहेत. योग्य तो निर्णय देतील.
हा निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने हा धाव संख्या झालेली आहे ती 16, स्थिरावलेली संख्या धाव संख्या 16. बघूया पुढील चेंडू. हा सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आहे. अशा पद्धतीने धाव संख्या वाढलेली आहे 20. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 20. 3 बाद 20. तिसरी ओव्हर. ओ बोल्ड. त्रिफला चेस झालेला आहे. धन्यवाद विजय. पवारवाडी टॉच विन केलेला आहे. तुमचा डिसिजन सांगायचा आहे. बॅट्समन नेम कैलास. पवारवाडीने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॉलर कोण आहे? बॉलर्स नेम काय? उबेद. आपला संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. बघूया काय करतो उबेद. धाव संख्या स्थिरावलेली आहे ती 20. जिंकण्यासाठी किती? 49. बघूया क्रिकेटचे भगवे वादळ. या ठिकाणी जो संघ खेळत आहे टेम्पल आणि गोरेगाव. दोन्ही संघ असे नावाजलेले आहेत. पुढील चेंडू. पहिलाच चेंडू बघूया. छान उत्तुंग उंच भरारी घेतलेला आहे चेंडूने. बघूया सीमारेषेच्या पार. ओ षटकार. 6 रन. भारतने हा षटकार ठोकून आपल्या संघासाठी धाव संख्या वाढवली होती 6. संघाची धाव संख्या झाली होती 26. भारत महाले. बघूया काय करतोय. ओ फट. आणि ही झेलबाद झालेला आहे भारत. अशा पद्धतीने धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या आहे ती 26. भारत. बॅट्समनचं नेम ओमकार. भारतची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो ओमकार. ओमकार बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला आहे तो कैलास आणि नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार. पुढील चेंडू उबेदचा कैलाससाठी. बघूया छान पद्धतीने कटवलेला चेंडू. बघूया हा उत्कृष्ट फिल्डिंग. अशा आउट झालेला का? आउट. 1 रन. आपल्या संघासाठी 1 रन पूर्ण केलेला आहे आणि दुसऱ्या रनासाठी जात असताना हा रनआउट झालेला आहे खेळाडू कैलास. बॅट्समन नेम पुढील जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो भारत. नाव काय याचं? राकेश.
उबेदचा पुढील चेंडू राकेशसाठी. छान चेंडू जात चांगल्या पद्धतीने अडवलेला चेंडू हा खेळाडूने. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली ती 28. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 28. 29 असेल सॉरी 29. धावसंख्या झालेली ते 29. 6 बाद 29. पुढील चेंडू उबेदचा कैलाससाठी राकेशसाठी ना. छान काढवलेला चेंडू बघूया. फिल्डरच्या हातात चेंडू. अशा पद्धतीने धावसंख्येत वाढ. एक धावसंख्या झालेली आहे ती 30. युवा सेनेचे कार्यकर्ते आमचे अंपायरची भूमिका निभावताना वैभव मोरे. पुढील चेंडू उत्कृष्ट फटका मारलेला आहे बघूया. सीमारेषे पार करतोय चेंडू आणि या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 4 धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 34. युवासेना उपतालुका अधिकारी माणगाव कुमार वैभव मोरे आजच्या मॅचचे अंपायरगिरी सांभाळताना आमचे दुसरे अंपायर आहेत मला मोहिते सर. बॉलर्स नेम काय? साध. परत साध आलाय का? साध आपल्या संघासाठी 5वी आणि वैयक्तिक दुसरी शेवटचं षटक घेऊन येत आहे. 6 बॉल 39 रन. बघूया 35. उत्कृष्ट फटका मारलेला आहे तो कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू सीमा रेषेच्या पार गेलेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 38. पुन्हा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका बघूया. चेंडू अडवलेला आहे. 1 रन. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 39. 7चा तिसरा चेंडू. अंपायरच्या दिशेने हा वाईट. अंपायर वैभव मोरे यांच्याकडून हा वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 40. गोरेगाव संघाच्या खेळाडूंना हा दबाव निर्माण झालेला आहे. बघूया पुढील चेंडू. मिस झालेला आहे बॉल. छान बॉलिंग करतोय साध आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकातील 3 बॉल बाकी. अशा तऱ्हेने हा निर्णय या ठिकाणी जाहीर होतोय आपला. जवळजवळ टेम्पालेच्या दिशेने ही मॅच झुकते. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल 28 रन. 2 बॉल 28 रन. 7चा पुढील चेंडू. एक रन ना. एकच रन. 1 रन. धावसंख्येत वाढ. 42 रन. शेवटचा चेंडू 7चा.
वाईट. अंपायर डिसिजन वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 43. करतो का कमेंट. छान शेवटचा फटका मारलेला आहे शेवटच्याच बॉलला आणि सीमारेषेच्या पार. 4 रन. धावसंख्येत वाढ. अशा तऱ्हेने टेम्पाले संघ विजयी झालेला आहे.